अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे। 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे। एखादी महत्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू। आज 1500चा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे 1500 पण तुम्हाला मिळणार नाहीत, पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली। त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार, पण आज 2,52,00,000 महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत। निधी देत असताना लाडक्या बहिणींना, ज्या लाडक्या बहिणी आदिवासी घटकामध्ये मोडल्या जातात त्यांना त्या विभागातनं निधी देण्यात आला आहे। ज्या माझ्या लाडक्या बहिणी सामाजिक न्याय विभागामध्ये मोडतात, त्या घटकात मोडतात, त्यांना त्या विभागाकडनं निधी घेतला आहे आणि ज्या बाकीच्यांना सर्वसाधारणमध्ये दिला आहे। ह्याच्यामध्ये म्हणजे मला तर काही वेगळं केलं ते असं काही वाटत नाही आणि हा निर्णय घेताना हा कॅबिनेटने घेतलेला आहे। आपल्यालाही पत्रकार मित्रांनो माहिती आहे की निर्णय कॅबिनेट घेत असतं। अर्थसंकल्प संपूर्ण आम्ही तयार केल्यानंतर त्याच्यावर सर्वांच्या सह्या असतात, सर्वांच्या म्हणजे माझी, एकनाथराव शिंदे साहेबांची, मुख्यमंत्र्यांची आणि मंत्रिमंडळात तर सगळेच असतात। दादा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत एक सवाल उपस्थित होतोय की आधी जी आश्वासनं दिली खास करून जाहीरनाम्यामध्ये त्या बाबतीत आता तुम्ही हल्ली तुम्ही जे स्टेटमेंट करताय कर्जमाफी, मी बोललो होतो का 2100 एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा। आम्हाला अरे थांब ना बाबा, आम्हाला राज्य चालवायचं आहे। आपण पत्रकार मित्रांनो आत्तापर्यंत वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये सगळे कार्यक्रम काढा। एकदा तर आम्ही 2004 साली मोफत वीज माफी म्हणून बिलं दिले आणि नंतर सरकार, आम्ही पण त्याच्यातले घटक होतो, आल्यानंतर तो निर्णय मागे घेतला। का घेतला तर तो राज्याला आर्थिक बाबतीमध्ये परवडणारा नव्हता। शेवटी आपल्यालाही माहिती आहे की महायुतीच्या वतीने जे काही जाहीरनामा दिला त्याच्यापेक्षा अधिक रकमाचा जाहीरनामा हा महाविकास आघाडीने दिलेला होता की जो कदापि अस्तित्वात येणं शक्यच नव्हता। कारण तेवढा भार, मी पण इथं अनेक वर्ष अर्थमंत्री म्हणून काम करतोय, तेवढा भार उचलणं हे शक्य नव्हतं। पण बरेचसे राज्यकर्ते असंही करतात की आल्यावर पुढं बघता येईल, नंतर आपण ठरवू, पण लोकांना आपल्याकडं वळवण्याच्या करता, आपल्या पक्षाच्या उमेदवारांना मतदान करावं अशा पद्धतीनं आकर्षित करण्याच्या करता अशा गोष्टी देश पातळीवर आणि वेगवेगळ्या राज्य पातळीवर होत असतात। त्याबद्दल सगळ्यांनीच गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे की उद्याच्याला घोषणा केल्या जातात आणि नंतर त्या घोषणा प्रत्यक्षात कृतीमध्ये आणता येत नाही, त्यावेळेस तिथं थोडंसं वेगळा निर्णय घ्यावा लागतो। मग शेतकऱ्यांची कर्जमाफी होणारच नाही हा ठाम निर्णय आहे का महायुतीचा? असं कोणी तुला सांगितलं? असं कोणी तुला सांगितलं? असं कुठल्याही पक्षाचा, उद्या मुख्यमंत्री तू झाला ना बेटा, तरी तू तसा निर्णय घेऊ शकत नाही। त्या वेळेची परिस्थिती बघून, काय परिस्थिती आहे, शेतकऱ्याचं नैसर्गिक संकट काय आहे, त्या सगळ्या गोष्टी बघून त्यावेळेस ते निर्णय घेतले जातात। मागं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी एकदा कर्जमाफीचा निर्णय घेतला। UPAचं सरकार केंद्रात असताना त्यांनी एकदा कर्जमाफीचा निर्णय त्या ठिकाणी घेतला। त्याच्यानंतर आत्ता उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे सरकार स्थापन केलं त्यावेळेस कर्जमाफीचा निर्णय झाला। म्हणजे आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये 3 वेळेला कर्जमाफीचे निर्णय झालेत, ही गोष्ट आपल्याला कोणाला नाकारता येणार नाही। आजच्या घडीमध्ये काही गोष्टी प्रत्यक्षात कृतीत करण्याच्या करता
काही अडचणी असतील तर त्याचा व्यवस्थितपणे विचार करून ज्यावेळेस आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेला झेपेल आणि त्याच्यातून इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकास कामावर कुठलाही परिणाम होणार नसेल. आता ते तर सगळे म्हणत होते की लाडकी बहीण योजना पण निवडणूक झाल्यानंतर बंद करतील, आम्ही चालू ठेवलेली आहे. लाडक्या बहिणींसंदर्भात या बजेटमध्ये कोणती मोठी तरतूद किंवा 2100 रुपये करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्याबद्दल काय सांगाल? विरोधकांचं म्हणणं आहे की लाडक्या बहिणीला फसवलेलं आहे या शासनाला. मला वाटतं विरोधकांच्या नजरेमध्ये नेहमीच लाडकी बहीण योजना ही खूपच आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुतीच्या सरकारची अतिशय महत्वाकांक्षी अशी योजना आहे आणि आज जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत. खरं तर विरोधकांनी तर अशा पद्धतीच्या सुद्धा वावड्या उठवल्या होत्या किंवा अशा पद्धतीचा सुद्धा अपप्रचार सुरू केला होता की निवडणुका झाल्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर महायुतीचं सरकार ही योजना बंद करेल, अशा पद्धतीचा अपप्रचार त्यांनी सुरू केला होता. खरं तर त्या अपप्रचाराला कुठेही बळी पडू नये असं आम्ही सर्व लाडक्या बहिणींना आवाहन करत होतो आणि आज खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांनी आपला कारकिर्दीतला 11वा अर्थसंकल्प सादर करत असताना लाडक्या बहिणींच्या साठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही. जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार, एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि महिन्याचे 1500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे. त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून पाहायला मिळालं. अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे. 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे. एखादी महत्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू. आज 1500चा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे 1500 पण तुम्हाला मिळणार नाहीत, पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली. त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार, पण आज 2,52,00,000 महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत आणि आज 36,000 कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी. त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाहीये. 2100चा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं ते पुढच्या 5 पंचवार्षिक या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो. लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट होती, कारण लाडक्या बहिणींचा हप्ता त्यांच्या खात्यावरती आता वितरित झालेला आहे आणि त्यासोबतच 2100 रुपये देण्याबाबत सुद्धा महत्त्वपूर्ण निर्णय हा घेण्यात आलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचा जो आताचा हप्ता आहे एप्रिलचा तो तर त्यांना मिळालेलाच आहे, परंतु मे महिन्याचा जो हप्ता असणार आहे त्याची सुद्धा आता सविस्तर अपडेट आता आलेली आहेत. लवकरच तो हप्ता सुद्धा तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एप्रिलचा जो हप्ता आहे तो वितरित झालेला आहे. काही वेळ सुद्धा लागलेला आहे, परंतु प्रत्येक महिलेच्या खात्यावरती हे पैसे जमा झालेले आहेत. तर काही महिलांचे अजूनपर्यंत बाकी असतील तर त्यांनी चेक करून घ्यायचे, कारण बहुतेक महिलांचे आधार लिंकचा प्रॉब्लेम आढळलेला आहे. त्यामुळे सरकारला पैसे टाकण्यासाठी खूप प्रकारची अडचणही आलेली आहे. तर काही महिलांनी जे त्यांचे अकाउंट होते ते दुसऱ्या अकाउंटला डीबीटे केलेले आहेत, ज्यामुळे त्यांचे जे आधीचे अकाउंट होते त्यावरती पैसे न पडता त्यांच्या नवीन अकाउंटवरती जे पैसे आहेत ते जमा झालेले आहेत. यासाठी तुमचं जे आधार कार्ड आहे ते चेक करून घेणं तुमच्यासाठी अनिवार्य आहे. तुमच्या आधार कार्डला कोणतं बँक अकाउंट हे लिंक आहे म्हणजे डीबीट आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमचे जे पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. मे महिन्याच्या हप्त्याची सुद्धा लवकरच तयारी ही सुरू झालेली आहे आणि ह्या महिन्याचे जे पैसे आहेत ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. कारण आधीच सांगितलं होतं की सणाच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्रितरित्या दिले जातील, परंतु तसं झालेलं नाही आहे.
आणि एप्रिलचा जो हप्ता आहे तो 30 तारखेला म्हणजे सणाच्या दिवशी मिळाला नाही आहे, पण सण झाल्यानंतर प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे पडायला सुरुवात झालेली आहे. संपूर्ण महिलांच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत, तर काही ज्या महिला होत्या उर्वरित त्यांच्या खात्यावरती अजून बाकी आहे, तर त्यांना आजसुद्धा ते पैसे वितरित होणार आहे. आणि त्यामुळे राहिलेले त्यांचे जे 1500 आहे म्हणजे मे महिन्याचे 1500ची तयारीसुद्धा राज्य सरकारमार्फत करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला आता कुठल्याही प्रकारे चिंता करण्याची गरज नाही.